चला आज बनवूया मेथीची पुरी। एका डिशमध्ये मी गहूचं पीठ घेतला, त्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा जिरा, थोडीशी हळद आणि थोडासा मसाला टाकला। हे बघा, त्यानंतर त्याच्यावरती मी बारीक मीठ टाकला थोडासा चवीनुसार। त्यानंतर त्याच्यामध्ये मी मेथीची भाजी मिक्स केली। मेथीची भाजी टाकल्यानंतर ती पहिल्यांदा हाताने मी मिक्स करून घेतली। बघा, मी हाताने मिक्स करत आहे। पूर्ण मेथीची भाजी मिक्स केल्यानंतर त्या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून पाण्याने पीठ मिक्स करून घ्यायचं। हे बघा, मी आता पाण्याने पीठ मिक्स करून त्यावरती तेल टाकून तेलाने एकदा पीठ मळून घेतला आणि पूर्णपणे पीठ मळून झाल्यावर पिठाचा गोळा तयार करून घेतला। बघा, त्यानंतर मी त्याच पिठाचे छोटे छोटे गोळे तयार केले पुऱ्या लाटण्यासाठी। आता मी पुऱ्या लाटत आहे। एका साईडला मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवला आणि त्यामध्ये पुऱ्या लाटलेल्या ज्या सोडल्या पटापट। बघा, आता ही पुरी मी एका साईडनं दुसऱ्या साईडनं पलटून घेईन। पलटून झाल्यानंतर बघा, ती आता मस्त फुगेल अशी। बघा, पुरी फुगून आणि खरपूसपणे रेडी आहे। आता मेथीची पुरी आपली रेडी आहे। त्याच्यानंतर मी 2 पुऱ्या टाकत आहे। हे बघा, मी 2 पुऱ्या एकसाथ टाकेन आता। हे बघा, 2 पुऱ्या एकसाथ टाकल्या। आता ते दोन्ही पुऱ्या एका साईडनं दुसऱ्या साईडनं मी पलटून घेतल्या, जेणेकरून त्या मस्त शिजतील आणि फुलतील अशा। आता बघा, दोन्ही पुऱ्या एक साईडनं दुसऱ्याकडे पलटून घेतल्या। आता या दोन्ही पुऱ्या पण मस्तपैकी फुललेल्या आहे। आता मी त्या एका डिशमध्ये सर्व पुऱ्या काढून घेत आहे आणि दहीसोबत सर्व करत आहे मेथी पुरी।